मातेला या ठिकाणी नारळ फोडला आणि या ठिकाणी पदयात्रा काढली। लोकांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आहे। हे इलेक्शन कराड उत्तर मधील जनतेनं हातात घेतलेलं आहे, त्यामुळे फार प्रचंड असा प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीनं आहे। आता लाडकी बहीण योजनेला आता 3,000 देण्याचं विरोधकांकडून 3,000 रुपये देण्याचं विरोधकांकडून सांगितलं जातं। हा निवडणुकीचा प्रचाराचा एक मुद्दा असल्याचं बोललं जातं। बेसिकली आजपर्यंत तुम्ही बघितलं त्यांना 2.5 वर्ष संधी दिली होती, त्यावेळेला 3,000 द्यायचे 4,000 द्यायचे जर मानसिकता होती तर त्याच वेळेला द्यायला पाहिजे होतं। हेच विरोधक या ठिकाणी कोर्टामध्ये गेले होते की ही योजना कशा पद्धतीनं आपल्याला बंद पाडता येईल। ते जमलं नाही की मधल्या काळात असा प्रचार केला, हे कुठं खिशातले देत आहेत का, आपल्या करातलेच पैसे देत आहेत। परंतु आज महायुतीच्या सरकारनं जो काही करातनं आलेला पैसा आहे हा गोरगरीब जनतेमध्ये दिलेला आहे। आज शेतकऱ्यांना दिलाय, महिलांना दिलाय, परंतु ह्याच्या अगोदरच्या काळामध्ये ह्या नेत्यांनी ह्यांची स्वतःची फक्त घरं भरली। आज सर्वसामान्य जनता त्यामुळं पेटून उठले आणि आज ते म्हणायला लागलेत आता की आम्ही आता 1.5 नाही आम्ही 3,000 देणार। हे 3,000 म्हणजे लबाडा घरचं जेवण आहे। दादा, गावामध्ये प्रत्येक ठिकाणी गाठीभेटी लोकांच्या घेत आहे, काय लोकांच्याकडून प्रतिक्रिया होत आहेत, काय विरोधकांविषयी? खरं तर या ठिकाणी मागच्या 2014लाच या आमदारांना लोकांनी घरी बसवलं असतं, परंतु सलग 14 आणि 19ला इथं तिरंगी लढत झाली। 14ला सगळे पक्ष वेगळे लढले, मी यावेळेला युतीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेतून लढलो, धैर्यशील दादा काँग्रेसमधून लढले, 19ला मी अपक्ष लढलो, ते सेनेतनं लढले आणि त्यावेळेला तिरंगी लढत झाली। त्यामुळे खरं तर यांना संधी मिळाली। आज लोकांची जी भावना होती या ठिकाणी की एकाच एक लढत व्हावी, ते आज एकाच एक लढत पण होते। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह 95 नंतर विधानसभेला या ठिकाणी जसं लोकसभेला पहिल्यांदा मतदान करायला आलं त्या पद्धतीनं पहिल्यांदाच या ठिकाणी कमळ चिन्हावर मतदान करण्यासाठी आमचे युवक, महिला आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी इच्छुक आहेत। ते आज वाट पाहतायत की कधी आम्ही 20 तारखेला मतदान करतो, 23 तारखेचा गुलाल घेतोय आणि हे इथला बिनकामाचा आमदार घरी घालवतोय। त्यासाठी लोकांनी हे इलेक्शन जनतेनंच हातामध्ये घेतलं।